नमस्कार मित्रांनो, बघा एमपीएससी कंबाईनला विचारला गेलेला प्रश्न होता. ठीक आहे, किती 1 मार्काला विचारलेला. बघा काय प्रश्न आहे बघा. एक आपल्याला म्हणजे कॅल्क्युलेशन वर प्रश्न आहे आणि जेव्हा अशा प्रकारचे प्रश्न सॉल्व्ह करायचे असतात तेव्हा आपल्याला काय पाहिजे, जेव्हा तुम्ही एक्झामला असणार कंबाईनच्या तेव्हा अशा प्रकारचा प्रश्न हा 1 मार्काला. ठीक आहे, आणि तेव्हा तुम्हाला काय पाहिजे, स्पीड पाहिजे. कारण की पहिलेच आपण काय मॅथ्स अँड रिझनिंगला तुम्ही अनुभवलंच असेल की किती स्पीड महत्वाचं आहे. ठीक आहे, बघा चला मग आपण सॉल्व्ह करू की काय उत्तर येऊ शकतो. बघा 1/856. जर तुम्ही नीट विचार केला ना तर फक्त काय आहे, सिंपल बेरीज वजाबाकी. फक्त त्यांनी आपल्याला काय घाबरवण्यासाठी एकदम मोठे इक्वेशन देऊन दिलेले असं वाटतं की काय बा. ठीक आहे, पण रियालिटी मध्ये काहीच नाहीये. ठीक आहे, बघा सगळ्यात पहिले आपण काय करू, ह्या पहिल्या 2 टर्म वर लक्ष द्या. ठीक आहे, ह्या ज्या 2 टर्म आहे त्याच्यावर लक्ष द्यायचं. ठीक आहे, या 2 टर्म जर तुम्ही लक्ष दिलं तर सगळ्यात पहिले तुम्हाला याच्यात कॉमन काय दिसतोय. कॉमन नीट बघा, सगळ्यात पहिले हा एक कॉमन आहे आणि हा एक कॉमन आहे. ठीक आहे, दिसतोय, मग त्याला बाहेर तसाच काढा 1/856. ठीक आहे, मग नंतर काय करा, मग त्याला ब्रॅकेट मध्ये जो उरलाय कॉमन सोडून जो उरलाय त्याला लिहा. हे मधलं चिन्ह तसंच्या तसं खाली येईल. ठीक आहे, 1/264. ठीक आहे, नंतर मग काय येतं 1/59. हा ही खालची टर्म तशी खाली आपण घेतली. बघा आता मग आपण काय करायचंय, आता आपल्याला याला अजून थोडस पुढे सॉल्व्ह करावं लागेल. काय करावं लागेल, याला थोडस पुढे सॉल्व्ह करावं लागेल. 1/856. आता याचा काय करायचं, तिरकस गुणाकार करायचा. याची काय करायची, सगळ्यात पहिले तिरकस गुणाकार करायचा 264. नंतर मग काय करायची, दोघींची बेरीज करायची. कारण की तिथं मल्टिप्लाय बाय 1च आहे त्याच्यामुळे ते जाईल. आणि खाली पण काय करायचं, दोघींचा तिरकस गुणाकार करायचा, दोघींचा गुणाकार करायचा. ठीक आहे, बघा इथं ह्या दोघींची बेरीज केली ना, 264 आणि 592 या दोघींची बेरीज केली ना, काय उत्तर येते बघा, 856च उत्तर येते. ठीक आहे, मग ही टर्म गेली आणि ही टर्म गेली. कारण की दोघी काय 856च काय त्यांची बेरीज केल्यावर 856 उत्तर येणार. ठीक आहे, तुम्ही करून बघा वाटल्यास तर बेरीज. ठीक आहे, मग उरलं काय, मग आपल्याजवळ फक्त बघा हे गेलं, मग उरलं फक्त काय 1/592 गुणिले 64 आणि पुन्हा 1/592 गुणिले 6 टर्म. या दोघी सारख्या टर्म उरल्या. आणि हे बघा एखादी सारखी, याला सारख्या मधून सारखं मायनस केलं तर काय येणार, 0 येणार उत्तर. काय येणार, 0 येणार. याला तुम्ही वाटलं तुम्हाला एकदम मोठं वाटत असेल, काय बाबा उत्तर काही नाही, याला तुम्ही एक्स माना. कारण की ती पण सेमच टर्म आहे आणि ही पण सेमच टर्म आहे, x - x 0 असं जरी विचार केला तरी चालेल. ठीक आहे, म्हणजे आपण 2 - 2 0 होता, तसंच ती 1/592 मल्टिप्लाय बाय 264 मायनस त्याच टर्म मधून तीच टर्म मायनस केली तर काय येणार, उत्तर 0 येणार आहे. ठीक आहे, एकदम असं काय. नंतर याच्या पुढे काय जण माहिती का, त्याच्या पुढे पण अजून कॅल्क्युलेट करायला बसतील. त्या काही काहींना समजत पण नाहीये. ठीक आहे, एवढं याची गोष्ट आहे फार, पण काही काहींना माहित नसतं. ठीक आहे, आता तुम्हाला मी एक अजून हिंट देतो. बघा जेव्हा आयोग पेपर काढतो कंबाईनचा 1 मार्कासाठी, तेव्हा आयोगाला माहिती असतं की प्रश्न कशा प्रकारे काढायचे. ठीक आहे, मग तेव्हा आयोग जेव्हा असे तुम्हाला कॅल्क्युलेशन, त्यांना आयोगाला सुद्धा समजतं की सगळे सब्जेक्ट हँडल करायचे असतात आणि मॅथ्स अँड रिझनिंगला कॅल्क्युलेशन फार असतं आणि वेळ पण पुरत नाही. ठीक आहे, त्याच्यामुळे मग अशा वेळेस ना मोस्टली उत्तर जे असतात ना ते इझी लेवलचे असतात, 0 किंवा 1 सहसा. कारण की आयोगाला पण माहिती किती कॅल्क्युलेशन मध्ये आपण फसू शकतो, एकदमच डिटेल जास्त कॅल्क्युलेशन मध्ये पण फसू शकतो. त्यामुळे जरी ते आपल्याला प्रश्न दिसत राहिले ना कठीण, तरी त्याचे उत्तर पाहिजे तितके कठीण नसतात. ठीक आहे, त्याच्यामुळे मग जरी तुम्ही ऑप्शन नाही गेले 0ने, तरी पण तुम्ही काय त्या उत्तरापर्यंत जाऊ शकता. ठीक आहे, त्याच्यामुळे मग ट्राय ऑप्शन जरी जायचं असेल तुम्हाला, तरी तुम्ही 0 आणि 1 पासून स्टार्ट करायला पाहिजे. मोस्टली 0 पासून स्टार्ट करायला पाहिजे. कारण की आयोगाला सुद्धा माहिती की आपण कशा प्रकारे आपण एक्झाम आहे ती ग्रुप बी आणि सी ची एक्झाम आहे. ठीक आहे, आणि मग जेव्हा आयोग अशा प्रकारचे प्रश्न काढतो तेव्हा आयोगाला पण माहिती की आपण काही एकदमच SSC लेवलचे काही प्रश्न ते टाकणार नाही तुम्हाला. त्यामुळे उत्तर पण जे असतात ते एकदम सोपे असतात. ठीक आहे, सहसा जर तुम्हाला ऑप्शन जायचं असेल तर सुरुवात त्याच ऑप्शन पासून करायची.